नमस्कार, मैं हूं आपके साथ शिवानी शर्मा और आप देख रहे हैं INSS न्यूज। आप सभी का एक बार फिर से बहुत बहुत स्वागत है। महाराष्ट्र के अमलनेर जिले में इंसानियत को कलंकित करने वाली एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां एक लावारिस शव को नगर परिषद के कर्मचारी द्वारा कचरे की गाड़ी में ले जाने का मामला सामने आया है। स्थानीय ग्रामीणों के अनुसार शहर में मृत मिले एक लावारिस व्यक्ति की लाश को पोस्टमार्टम के बाद अंतिम संस्कार के लिए अलग गाड़ी की जगह कचरे की गाड़ी में ले जाया गया, जबकि उसकी जिम्मेदारी पुलिस विभाग की बनती है कि किसी की मौत के बाद उसका दाह संस्कार सही तरीके से करवाया जाए। आपको बता दें कि इस मामले में जिम्मेदारी लेने के बजाय अमलनेर नगर पालिका इसका विरोध पुलिस पर लगा रही है। दूसरी ओर अमरधाम शमशान घाट में भी सुविधाओं की कमी के कारण लाशों की बेअदबी हो रही है। कुछ लाशें पूरी तरह से नहीं जल पा रही हैं क्योंकि दाह संस्कार के लिए जगह नहीं है। इस वजह से लोगों और जनप्रतिनिधियों ने बार बार बताया है कि आधे जले हुए शवों को आवारा कुत्ते खा रहे हैं, और ये भी आरोप है कि शमशान घाट पर कोई परमानेंट स्टाफ नहीं है, इसलिए अंतिम संस्कार के लिए आए रिश्तेदारों को ही सारा इंतजाम करना पड़ता है। पेश हमारे अमलनेर के संवाददाता की एक खास रिपोर्ट। संत सखाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये, मंगळग्रह महाराजांच्या पावनभूमीमध्ये, परमपूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमी असलेल्या या अमळनेर शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना अमळनेर शहरामध्ये घडलेली आहे। एका मृत व्यक्तीचं मृतदेह हे कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून रुग्णालयात नेण्यात आलं। यामुळे अमळनेर शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासली गेलेली आहे। संतापाची लाट या अमळनेर शहरामध्ये झालेली आहे। माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला असताना मृत पार्थिवालाही सन्मानाने न्याय मिळाला हवा, परंतु अमळनेर नगर परिषदेच्या सत्ताधारी असतील व प्रशासनातील अधिकारी व ठेकेदारी यांच्या संगमताने मृत व्यक्तीचे पार्थिव हे कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून रुग्णालयात नेण्यात आले। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाला या संबंधित घटनेचा व्हिडिओ असतील, बातम्या असतील, या संबंधित प्रकाराची चौकशी, ही उच्चस्तरीय चौकशी, तात्काळ चौकशी व्हावी व संबंधित अधिकारी असतील, संबंधित या प्रकारामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तसेच मागील काही दिवसापासून आमच्या अमळनेर शहरामध्ये मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले जातात त्या ठिकाणी अपूर्ण पद्धतीने अंत्यसंस्कार हे होत असतात। नगर परिषदेची जबाबदारी त्या ठिकाणी त्या मृत व्यक्तीच्या पार्थिवाचे कुत्रे त्या ठिकाणी घुसून त्या प्रेताचे लचके हे तोडत असतात। अशा प्रकारचे विविध व्हिडिओ अमळनेर शहरामध्ये आलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, आपण बघितलेलं असेल। म्हणून या संबंधित प्रकाराची तात्काळ चौकशी व्हावी। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे मी आताच तक्रार दाखल केलेली आहे। याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित अधिकारी असतील, ठेकेदार असतील किंवा सत्ताधारी असतील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा याचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणावर या अमळनेर शहरामध्ये होणार आहे। धन्यवाद। एकदम दुर्दैवी आणि संतापजनक घडलेली की अक्षरशः कचऱ्याच्या घंटागाडीमध्ये मृतदेह घेऊन जातात असा प्रकार समोर आलेला आहे। या पद्धतीत नगराध्यक्ष म्हणतात की ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे, ग्रामीण रुग्णालय म्हणते हा ठेका नगरपालिकेचा असतो, मात्र एखादा बेवारस माणसाचा मृतदेह भूमिका कचऱ्याच्या घंटागाडीत घेऊन जाणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? ते योग्य नाही आहे। मला आताच तुम्ही सांगतायत, पण असं झालं असेल तर हे अतिशय अयोग्य आहे। नगरपालिकेने याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे आणि असं कचऱ्याच्या गाडीत नेणं हे तर फारच चुकीचं आहे मला असं वाटतं। निश्चित मी या विषयाची माहिती घेऊन त्यानंतर मग मला संबंधित अधिकाऱ्याशी बोलावं लागेल। नगर परिषदेचं काम लोकांच्या करातून मिळवलेला पैसा त्यातून अमळनेरकर जनतेला सेवा पुरवण्याचं काम हे नगर परिषद असून सुद्धा काल जो प्रकार अतिशय गुणास्पद आणि निंदनीय प्रकार झाला की एका अज्ञात प्रेताची कचरा गाडीतून वाहून नेऊन त्याचा दफनविधी करण्यात आला, असं हे अमळनेरकर नागरिकांना आणि अमळनेरकरांना अशोभनीय आणि गुणास्पद कृत्य नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेलं आहे। त्याचा मी सर्वस्व निषेध करतो। अमळनेर नगरी संत सखाराम महाराज, संत मंगळग्रह महाराज आणि संत परमपूज्य साने गुरुजी यांच्या नावाने ओळखली जाते, मात्र अशा या नगरीमध्ये अज्ञात प्रेत असतील किंवा कोणाचं काही झालं असेल अशा या
प्रेताची विल्हेवाट कचरा गाडीतून नेऊन अंमळनेरकर नागरिकांचं आणि पूर्ण महाराष्ट्रभर नगरपालिकेचा कर्मचारी पदाधिकारी यांची आपली बदनामी केली आहे। या बदनामीचा आणि अशा या कृत्याचा मी जाहीरपणे निषेध करतो। अशा या भविष्यामध्ये असं जर काम होत असेल तर त्यांना इशारा या निमित्तानं देतो की अंमळनेर नगर परिषदेचं जे काम आहे अतिशय विस्कटीत आणि डबघाईत गेलेलं काम आहे। अशा या डबघाईत गेलेल्या आणि विस्कळीत झालेल्या त्यांच्या या नियोजनाला आणि कामाला आमचा प्रचंड विरोध आणि तीव्र निषेध व्यक्त करतो। भविष्यामध्ये असं जर काम होत असेल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होत नसेल तर प्रचंड जनआंदोलन उभारण्यात येईल, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा। ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यात दिला जातो व त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो। तशी पावती पोलीस घेऊन घेतात आणि बेवारस मृतदेहांच्या बाबतीमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी नगरपालिका आरोग्य विभागाकडे संपर्क करतात। त्यांनी तिथे एक ठेकेदार नियुक्त केलेला असतो, त्यांच्या मार्फत त्याच्या अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण केली जाते। झालेल्या घटनेच्या बाबतीत मृतदेह ताब्यात देताना स्वच्छता कर्मचारी यांनी नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस अधिकारी हजर असल्यामुळे व त्याला या घटनेचं गांभीर्य न कळल्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकारी अथवा अधीक्षक यांना कोणाही याची पूर्वकल्पना दिली नाही, त्याबाबत त्यांना योग्य ती समज दिली जाईल। शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली रुग्णवाहिका, शासनाची रुग्णवाहिका व EMS मार्फत उपलब्ध करण्यात येणाऱ्या 108 रुग्णवाहिका यांची नोंदणी फक्त रुग्ण स्थलांतर करण्यासाठी केलेली असते। मृतदेह वाहण्यासाठी त्यांची नोंदणी नसल्यामुळे सदर रुग्णवाहिका ह्या मृतदेह वाहण्यासाठी करता येत नाही, त्यांचा उपयोग करता येत नाही। आज जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट अशी घटना बघायला मिळाली। जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर शहरामध्ये अंमळनेर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बेवारस मृतदेहाची विटंबना झाली। त्याचं कारण असं आहे की मागील 2 ते 3 दिवसापासून बेवारस मृतदेह जमिनीवर पडलेला असताना त्याची विल्हेवाट लावताना अक्षरशः कचरा गाडीतून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आणि जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा अंमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही। आरोग्य विभागाने सुद्धा हात झटकले की ही आमची जबाबदारी नाही। पण मला त्यांना सांगायचं आहे, आरोग्य विभाग असो किंवा अंमळनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो, की बाबांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मृतदेहाचा अपमान करतात तेव्हा IPC कलम 297च्या अंतर्गत म्हणजे भारतीय न्याय संहिता कलमशी समाविष्ट असा हा कलम आहे, IPC कलम 297। हा कलम काय म्हणतो की जर आपण मृतदेहाचा अपमान केला किंवा त्याची विटंबना केली विल्हेवाट लावत असताना तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो। मग मला सांगायचं आहे, या न्याय व्यवस्थेला अंमळनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असो किंवा आरोग्य विभाग असो, संबंधित लोकांवर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। कारण की लोकांनी तुम्हाला न्याय देण्यासाठी निवडून दिलेला आहे। जिवंत असताना किंवा मृत व्यक्तीला हा स्वतंत्र जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही। मला हे आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। म्हणून अंमळनेरची जनता, संबंध जळगाव जिल्ह्याची जनता वाट बघते की लवकरात लवकर हा न्याय मिळावा। धन्यवाद।